Yes. Good morning, Ritesh. Okay. सर्वांना ऑनलाईन या. ओके. बाबुल मॉर्निंग. शिंदे गुड मॉर्निंग. ओके. 8 लोक जॉईन झाले. एम आय ऑडिबल टू यू? सर्वांना ऑडिबल आहे का मी? ऑडिबल असेल तर का नॉईस वगैरे येतोय का? चेक करा एकदा, म्हणजे आपल्याला क्लास चालू करता येईल. येस. गुड मॉर्निंग. लवकर या जरा ऑनलाईन. ओके. ओके. सो आपण स्टार्ट करू आपलं लेक्चर. लेक्चर स्टार्ट करण्याच्या आधी मला हे विचारायचं आहे की आतापर्यंत आपलं जे प्रेझेंटेशन किंवा पीपीटी आपण शेअर केली किंवा जे शेअर केली तुम्हाला, त्याबद्दल काही अडचण आहे का? प्रॉब्लेम येतोय का? आणि ही मेथड तुमच्या भविष्यात जर समजा आपण की आपण युट्यूब लाईव्हने लेक्चर घ्यायचं तर ओके असेल तर कमेंट करा. ठीक आहे, म्हणजे आपल्याला याच्या माध्यमातूनच पुढे लेक्चर कंटिन्यू करता येतील जोपर्यंत आपलं लॉकडाऊन ओपन होत नाही तोपर्यंत. ठीक आहे, आपलं कॉलेज जोपर्यंत कंटिन्यू होत नाही तोपर्यंत. ओके. ऑनलाईन आलेले आहेत, आपण स्टार्ट करू. जर तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर तुम्ही इथं कमेंट सेक्शन मध्ये ते पोस्ट करू शकता. मी ते रेडी करून तुम्हाला या ठिकाणी त्याचं जे पण तुमचे प्रॉब्लेम असतील, क्युरी असतील, ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. सो मी आज आपल्याला ऍब्झॉर्प्शन शिकायचे, तर ऍब्झॉर्प्शनचं प्रेझेंटेशन मी तुम्हाला शेअर करतोय. ओके. तुमच्या स्क्रीनवर प्रेझेंटेशन येत असेल. इज क्लिअर नाऊ? येतोय साऊंड? साऊंड क्लिअर येतोय का रितेश? येतोय, आवाज येतोय? आवाज आवाज येत असेल तर येस म्हणा. येतो आवाज? यस, तुमच्या कमेंट बघतोय मी. ओके. आवाजाचा काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगा, तसं आपण चेंजेस करू त्याच्यामध्ये. ठीक आहे.
तर आपण आपल्या लेक्चरला स्टार्ट करू. ओके, सो आपल्याला ऍब्झॉर्ब, बरोबर. लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलं की फार्माकोकिनेटिक्स आणि बायोकेमिस्ट्री, ठीक आहे, त्याबद्दल आपण पाहिलं. आज आपण ऑप्शन हे तुमचं जे असेल फर्स्ट टॉपिक असेल ऍब्झॉर्प्शन. ओके, तो जेव्हा आपण एखादा ड्रग घेतो बॉडीमध्ये, घेतल्या नंतर मध्ये जाण्याच्या आधी तुम्हाला ऍब्झॉर्प्शन ड्रग हा सिस्टमिक सर्क्युलेशन मध्ये त्या ठिकाणी मला इफेक्ट प्रोव्हाइड करू शकतो. ओके, आणि जर समजा तुमचं ड्रगचं ऍब्झॉर्प्शन व्यवस्थित झालंच नाही, तर तुमचं जे काही फायनल तुमच्या ड्रगची जी काही बायोबिलिटी असणार आहे किंवा बायोबिलिटी आधीच तुमचं डिसइंटिग्रेशन असेल किंवा तुमचं डिझॉल्युशन असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. किंवा जे काही तुमचं डिसइंटिग्रेशन आणि डिझॉल्युशन असेल तर ते व्यवस्थित तुम्हाला भेटणार नाही. खैरनार निकिताची कमेंट आहे की आवाज क्लिअर येत नाही. ओके, आपण थोडासा आवाजाला सेट करू. ओके, आवाज येतोय का क्लिअर? आता साऊंड येतोय, ऑडिओ क्लिअर येतोय का? येत असेल तर सांगा, तसं कमेंट करा. ठीक आहे. सो याच्यामध्ये आपल्याला काय काय बघायचं तुमच्या चॅप्टर मध्ये. इंट्रोडक्शन आधी आपण बघू. त्याचं इंट्रोडक्शन, त्याच्यानंतर डेफिनेशन. ओके, then factors affecting on absorption, then mechanism, then first pass effect काय असतो, then pH partition hypothesis काय असते ते आपल्याला याच्यामध्ये बघायचं. फर्स्ट ऑफ ऑल आपण बघू. ओके, होपफुली तुम्हाला ऑडिओ व्यवस्थित येत असेल, आवाज येत असेल मला. ओके, सो आपण स्टार्ट करू इंट्रोडक्शनला. तर ऍब्झॉर्प्शन म्हणजे मी जसं तुम्हाला बोललो की एखादा इंट्राव्हेनस किंवा आयव्ही ड्रग असेल किंवा एखादं तुमचं इंजेक्शन असेल, ते इंजेक्शन ज्या वेळेस तुम्ही इंजेक्ट करता, बरोबर, इंजेक्ट केल्यानंतर ते डायरेक्टली तुमच्या सिस्टमिक सर्क्युलेशन मध्ये त्या ठिकाणी जातं. ओके, पण ही सेम केस तुमच्या ओरली जे तुम्ही ड्रग घेता, त्या ओरली ड्रगच्या केसमध्ये ही गोष्ट होत नसते, किंवा अजून इफेक्ट आहे किंवा OSD आपण ज्याला म्हणतो, ओरली ऍडमिनिस्टर्ड ड्रग किंवा ओरल सॉलिड ड्रग्स. ठीक आहे, तर त्या OSDच्या केसमध्ये किंवा ओरल सॉलिडच्या केसमध्ये तुमचं हे जे डायरेक्ट तुम्हाला बायोबिलिटी त्या ठिकाणी भेटणार आहे, ती बायोबिलिटी त्या ठिकाणी व्यवस्थित भेटत नसते. तर त्यासाठी काय करावं लागेल किंवा कोणकोणते फॅक्टर त्याच्यावरती एक्झर्ट करत असतात, आणि ते फॅक्टर जर आपण व्यवस्थित किंवा फॅक्टरला आपण व्यवस्थित त्या ठिकाणी ओव्हरकम केलं तर त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित प्रकारे जे काही तुमचा ड्रग असेल, तो ड्रग, त्या ड्रगची बायोबिलिटी आपल्याला त्या ठिकाणी भेटू शकते. ओके, सो अजून एक कमेंट येत आहेत की ऑडिओ इज नॉट, युअर साऊंड इज नॉट ऑडिबल. ओके, आपण इम्प्रूव्ह करू त्याला अजून. मी ट्राय करतोय की तुम्हाला आवाज व्यवस्थित येईल असं. ठीक आहे. देन ऍब्झॉर्प्शन इज द ट्रान्सफर ऑफ, तर त्याची प्रॉपर एक डेफिनेशन आपण बघू की ऍब्झॉर्प्शन म्हणजे काय नेमकं. सो ऍब्झॉर्प्शन इज द ट्रान्सफर ऑफ ड्रग
फ्रॉम इट्स साईट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन टू द ब्लड स्ट्रीम. तर ऍब्झॉर्प्शन म्हणजे काय की जो काय तुमचा ड्रग तुम्ही साईट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशनला त्या ठिकाणी ऍडमिनिस्टर करताय, ऍडमिनिस्टर केल्यानंतर तो सिस्टमिक सर्क्युलेशन मध्ये त्या ठिकाणी जाणार आहे, बरोबर. तो सिस्टमिक सर्क्युलेशन ऍडमिनिस्टर तुम्ही ज्या ठिकाणाहून केला त्या ठिकाणापासून तर तुमचं ब्लड स्ट्रीम मध्ये ड्रग जाईपर्यंत किंवा सिस्टमिक सर्क्युलेशन मध्ये जाईपर्यंत जो काही तुमचा पाथ असेल त्या पाथला म्हणतो आपण ऍब्झॉर्प्शन. ठीक आहे. तर तिथून तो ऍब्झॉर्ब होऊन बॉडीमध्ये जाण्याची प्रक्रिया किंवा जी काही प्रोसेस असते त्या प्रोसेसला आपण ऍब्झॉर्प्शन असं म्हणतो. ठीक आहे. And most of drugs are absorbed by the way of passive transport. आता हे आपल्याला मेकॅनिझम मध्ये बघायचे की कोणकोणते ट्रान्सपोर्ट त्या ठिकाणी काम करतात. जसं की ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट झालं, पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट झालं. ऍक्टिव्ह केसमध्ये तुमचं काय असेल की तुम्ही ऑलरेडी तुमच्या फिजिकल फार्मास्युटिक्स मध्ये किंवा याच्या आधी पण तुम्ही तुमच्या सिलेबसमध्ये हे ऑलरेडी तुमचं पाहून झालं की पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट काय असतो किंवा ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट काय असतो. तर आपण ते पण याच्यामध्ये बघणार आहेत की त्याचे मेकॅनिझम काय आहेत ऍब्झॉर्प्शनचे किंवा ऍब्झॉर्प्शन झाल्यानंतर त्याचं ट्रान्सपोर्टेशनचे. म्हणजे जेव्हा तुमचा ड्रग जीआय लुमेन किंवा ज्या ठिकाणी तुम्ही ऍडमिनिस्टर करताय ती लुमेन क्रॉस करून पुढे जाईल तेव्हा त्याच्यामध्ये नेमके कोणते ट्रान्सपोर्टेशन इन्व्हॉल्व्ह आहेत, मेकॅनिझम इन्व्हॉल्व्ह आहेत ते आपल्याला बघायचे, ते आपण मेकॅनिझम मध्ये डिस्कस करणार आहे. देन इंट्राव्हेनस ऍडमिनिस्ट्रेशन हॅज नो ऍब्झॉर्प्शन. जसं की मी बोललो की आयव्ही तुमचं जे काही ड्रग असेल ते आयव्ही ड्रग आपण डायरेक्टली त्या ठिकाणी इंट्राव्हेनसली ऍडमिनिस्टर करतो, म्हणून ते सिस्टमिक सर्क्युलेशन मध्ये डायरेक्टली चाललं जातं आणि त्याच्यामुळे तुम्हाला जे काही ओव्हरऑल ऍब्झॉर्प्शन असेल ते ऍब्झॉर्प्शन क्रॉस करून ते जात असतं किंवा ऍब्झॉर्प्शनला अवॉइड करतं. ठीक आहे. तर त्या केसमध्ये किंवा आयव्हीच्या केसमध्ये आपण त्या ठिकाणी डिस्कस नाही करणार ऍब्झॉर्प्शन किंवा ऍब्झॉर्प्शनचा त्या ठिकाणी काहीही रोल नाहीये. देन फ्रॅक्शन ऑफ ऍडमिनिस्टर्ड डोस अँड रेट ऑफ ऍब्झॉर्प्शन आर इम्पॉर्टंट. आता सपोज आपण एखादं एक्झाम्पल घेऊ की तुम्ही एखादी टॅबलेट ऍडमिनिस्टर केली आणि त्याचा एखादा प्रेफरेबल डोस आहे. ठीक आहे. तो मोस्टली मे बी तो असू शकतो तुमचा 25 mg किंवा असेल तुमचा 200 mg. जर समजा तुमचा डोस कमी असेल किंवा इवन तुमचा डोस हा 25 mg किंवा 250 mg जरी असला तरी त्या केसमध्ये काय होणार आहे त्या ठिकाणी की तुमचं ड्रग तुम्ही जेवढा घेतलाय, कारण की जो काय डोस तुमचा कॅल्क्युलेट केलाय किंवा बनवला गेलाय तो डोस तुमच्या बायोबिलिटीच्या हिशोबाने किंवा जी काही तुमची थेराप्युटिक इफेक्ट असेल त्या थेराप्युटिक इफेक्टच्या हिशोबाने तुमचा जो काही डोस असेल तो डोस त्या ठिकाणी बनवला गेला आहे. ठीक आहे. तर तो डोस तुमचा ऍडमिनिस्टर केलेला प्रॉपरली त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे किंवा सिस्टमिक सर्क्युलेशन मध्ये तुमचा जो काही डोस असेल तो डोस अवेलेबल होणं गरजेचं असेल. ठीक आहे. तर डोस तुम्हाला जेवढा तुम्ही ऍडमिनिस्टर करता तेवढाच तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला प्रॉपरली जर समजा ऍब्झॉर्प्शन झालं आणि ते ट्रान्सपोर्टेशन व्यवस्थित झालं तर तुमचा ड्रग व्यवस्थितपणे सिस्टमिक सर्क्युलेशन मध्ये जाऊ शकतो. ठीक आहे. तर त्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी जे काही ऍब्झॉर्प्शनचे फॅक्टर्स असतील किंवा मेकॅनिझम असतील ते स्टडी करणं इम्पॉर्टंट आहे किंवा गरजेचं आहे. ठीक आहे. जसं की आपण पाहिलं डेफिनेशन एक पाहिली मागे ती सेम त्याचे रिलिव्हंटच अजून एक आपल्याला डेफिनेशन बघायची ती म्हणजे द प्रोसेस ऑफ मुवमेंट ऑफ अनचेंज ड्रग फ्रॉम द साइट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन टू द सिस्टमिक सर्क्युलेशन. आता इथं जो काही तुमचा ड्रग असणार आहे तो ड्रग ऍडमिनिस्टर होतोय. ठीक आहे. तर ऍडमिनिस्टर केल्यानंतर जो काही तुमचा ड्रग असणार आहे तो अनचेंज फॉर्म मध्ये असणार आहे. म्हणजे तुमचा ड्रग हा कोणत्याही प्रकारचे चेंजेस तुमच्या ड्रग मध्ये होणार नाही. तुमचा ड्रग जसा तुम्ही ऍडमिनिस्टर केलाय तसाच तो तुमचा सिस्टमिक सर्क्युलेशन पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे किंवा तो तुमचा पोचेल, त्यालाच आपण म्हणतो ऍब्झॉर्प्शन. तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची मेटाबॉलिझमची प्रक्रिया होणार नाही किंवा प्रोसेस होणार नाही. जर समजा मेटाबॉलिझम त्यामध्ये होत असेल किंवा तुमचा ड्रग मॉइटी ही चेंज होत असेल किंवा ड्रगचा फॉर्म हा चेंज होत असेल तर ते तुमचं प्रॉपर जे ऍब्झॉर्प्शन आपण म्हणतो ते प्रॉपर ऍब्झॉर्प्शन त्या ठिकाणी नाहीये किंवा तुमच्या ड्रग मध्ये किंवा तुमच्या
फॉर्म्युलेशन मध्ये किंवा तुमचं जे काही डोस असेल, डोसेस फॉर्म असेल, त्याच्यामध्ये कोणता तरी असा एखादा ड्रग आहे जो त्या ठिकाणी इम्पॅक्ट करतोय किंवा इंटरफरन्स क्रिएट करतोय आणि त्याच्यामुळे तुमचं ड्रगचं फॉर्म चेंज होतो. तर आपल्याला असं कोणत्याही प्रकारचं चेंज करायचं नाही. जो काही तुमचा ऍडमिनिस्टर केलेला ड्रग असेल तो सेम ॲट इज इट जसा असेल तसा तुम्हाला तो जे काही तुमचं सिस्टमिक सर्क्युलेशन असेल किंवा ब्लड स्ट्रीम असेल त्या ब्लड स्ट्रीम मध्ये सोडणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला जे काही तुमचं इफिकसी असेल किंवा थेराप्युटिक्स इंडेक्स असेल तर तो तुम्हाला त्या ठिकाणी भेटू शकतो व्यवस्थितपणे. तर खाली तुम्हाला एक ग्राफ दिलंय किंवा ग्राफिकल प्रेझेंटेशन दिलंय. त्याच्यामध्ये तुम्हाला सीमॅक्स पाहायला भेटेल किंवा एरिया अंडर कर्व जे तुम्ही ऑलरेडी स्टडी केलंय त्याच्यामध्ये तुम्हाला सीमॅक्स दिलंय किंवा प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन दिलंय. तर प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन काय इंडिकेट करतं, तर तुमचा हा इथून जो काही ड्रग असणार आहे ऍडमिनिस्टर ड्रग, तो ड्रग ऍडमिनिस्टर केल्यानंतर तुमचा त्याचा जो काही रिलीज असेल तो रिलीज हळूहळू त्या ठिकाणी होणार आहे. ठीक आहे, स्लोली रिलीज होईल आणि तुमचा ड्रग जो असेल तो ड्रग एक अशी लेवल ब्लड स्ट्रीम मध्ये अचीव करेल त्या लेवलला म्हणता सीमॅक्स. ठीक आहे, म्हणजे मॅक्झिमम कॉन्सन्ट्रेशन किंवा मॅक्झिमम प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍडमिनिस्टर ड्रग. जो जो तुमचा ड्रग तुम्ही ऍडमिनिस्टर केलाय तो मॅक्झिमम कॉन्सन्ट्रेशनला त्या ठिकाणी जाईल. ठीक आहे, ही तुमची ऍब्झॉर्प्शन फेज असेल. तर याच्यामध्ये काय आपण मोस्टली बघणार आहोत किंवा फोकस कशावर करणार आहे, तर ऍब्झॉर्प्शनच्या फेजवरती. ठीक आहे, तरी ही जी काही इनिशियल फेज असेल ती इनिशियल फेज असते तुमची ऍब्झॉर्प्शन फेज. या फेज मधून तुमचा ड्रग आधी ऍब्झॉर्ब होणं गरजेचं आहे. ऍब्झॉर्प्शन झाल्यानंतर तुमचं मॅक्झिमम कॉन्सन्ट्रेशन जे असेल ड्रगचं ते त्या ठिकाणी अचीव करेल. अचीव करून झाल्यानंतर जो काही तुमचा सीमॅक्स असेल तो सीमॅक्स हळूहळू किंवा स्लोली त्या ठिकाणी डिक्लाइन व्हायला सुरुवात होईल. ठीक आहे, जर जसा जसा डिक्लाइन होईल तसा तसा सायमल्टेनियसली तुमची जी काही इलिमिनेशन फेज आहे, म्हणजे तुमचा ड्रग जो तुम्ही बॉडीमध्ये ऍडमिनिस्टर केलाय तो ड्रग बॉडीमधून इलिमिनेट व्हायला त्या ठिकाणी सुरुवात होईल. ठीक आहे, तर ती असेल तुमची इलिमिनेशन फेज त्याच्याच मध्ये. आणि तुमचं लास्टला असेल ते म्हणजे सी मिनिमम, म्हणजे मिनिमम कॉन्सन्ट्रेशन ऑफ ड्रग. तुमचं मिनिमम कॉन्सन्ट्रेशन त्या तुम्हाला अचीव होईल. आणि ह्या जो ग्राफ आहे ग्राफ तुम्ही या बघू शकता की तुम्हाला एरिया म्हणजे तुमचा हा जो एरिया आहे कर्वच्या अंडर येतोय किंवा तो एरिया तुमचा म्हणजे काय थेराप्युटिक इंडेक्स आहे तुमची एवढ्या एरियामध्ये किंवा हा जो काही कर्व आहे तो कर्व म्हणजे तुमचं मॅक्झिमम कॉन्सन्ट्रेशन ऑफ ड्रग. आणि या एवढ्या इंडेक्स मध्ये तुम्हाला जो काही तुमचा थेराप्युटिक इफेक्ट असेल तो इफेक्ट त्या ठिकाणी अचीव होईल. ठीक आहे, ओके. तर पुढे बघू ते म्हणजे फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन ऍब्झॉर्प्शन. सो ऍब्झॉर्प्शन होत असताना मी जसं की तुम्हाला ऑलरेडी बोललो की ऍब्झॉर्प्शनच्या प्रोसेसमध्ये डिफरंट टाईपच्या फॅक्टर त्या ठिकाणी अफेक्ट करत असतात. ठीक आहे, तर त्या फॅक्टरमुळे काय होणार आहे की जे काही तुमचं ऍब्झॉर्प्शन असणार आहे ते ऍब्झॉर्प्शन व्यवस्थित होणार नाही. तर ते ऍब्झॉर्प्शन व्यवस्थित होण्यासाठी तुम्हाला जे काही फॅक्टर असतील ते फॅक्टर त्या ठिकाणी अवॉइड करणं गरजेचं आहे. किंवा जे काही फॅक्टर इंटरफरन्स क्रिएट करणार आहेत किंवा इंटरफेअर करणार आहेत तुमच्या ड्रग सोबत किंवा ऍडमिनिस्टर केलेल्या डोस सोबत, तर ते फॅक्टर्स तुम्हाला त्या ठिकाणी अवॉइड कसे करायचे किंवा आपण त्याला कन्सिडर कसं करणार आहे ते आपल्याला बघायचे. ओके, तर हे फॅक्टर जनरली आपण 3 क्लासमध्ये डिवाइड करतो. एक असेल तुमचं फार्मास्युटिकल फॅक्टर, सेकंड असेल तुम्हाला तुमचं फॉर्म्युलेशन रिलेटेड फॅक्टर, म्हणजे हे तुमचं फार्मास्युटिकल फॅक्टर मधलाच बी पार्ट येतो. आणि ए पार्ट असेल तुमचं फिजिको केमिकल प्रॉपर्टीज ऑफ ड्रग. देन लास्ट वन क्लास असेल तुमचा की पेशंट रिलेटेड फॅक्टर्स. ओके, सो आपण वन बाय वन या ठिकाणी बघू. तर आपण आधी फर्स्ट बघू म्हणजे फॅक्टरच्या अंडर कोणते फॅक्टर्स. तर फार्मास्युटिकल मध्ये अगेन त्यांनी 2 क्लास केले. फर्स्ट क्लास म्हणजे फिजिको केमिकल प्रॉपर्टीज ऑफ ड्रग. तर फिजिको प्रॉपर्टीज
प्रॉपर्टीज काय असतात हे तुम्ही ऑलरेडी तुमचं फिजिकल फार्मसी स्टडी केलेलं, ठीक आहे. किंवा जे तुमचं फार्मसी फार्मसीमध्ये पण तुम्ही ऑलरेडी बघितले, तर आपण ते थोडस मध्ये की बायो फार्मास्युटिक्स त्याचा रोल आहे ते आपण या ठिकाणी बघू. तो आपण बघू ते आपल्याला या ठिकाणी त्यानंतर पार्टिकल साइज अँड सरफेस एरिया. ओके, तर पार्टिकल साइज आणि सरफेस एरिया जर समजा रिड्यूस केला तर त्या ठिकाणी काय इफेक्ट होऊ शकतो. हाय असेल सरफेस एरिया लो असेल तर त्या ठिकाणी काय त्याच्यानंतरचा फॅक्टर आहे पॉलिमॉर्फिझम अँड ॲमॉर्फिझम. पॉलिमॉर्फिझमचा होणार आहे तर हार्ड साल्ट फॉर्म असेल तर जेव्हा तुमचं साल्ट फॉर्म फॉर्म्युलेशन तर त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की मोस्ट ऑफ ड्रग हे साल्ट फॉर्म मध्ये असतात. जसं आपण एखादं एक्झाम्पल घेऊ, सपोज एखादं तुमचं तर सोडियम आपण म्हणतो, ठीक आहे. तर सोडियम हा काय, सोडियम हा त्याचा साल्ट आहे, बरोबर. तर सोडियम साल्टच्या फॉर्म मध्ये त्या ठिकाणी कारण की त्याची जी काही सॉल्युबिलिटी असते ती सॉल्युबिलिटी जे काही फॉर्म असतात ते साल्ट फॉर्म इन्क्रीज करत असतात, ठीक आहे. आणि सॉल्युबिलिटी इन्क्रीज करण्यासाठी जो काही तुमचा ड्रग असेल तो ड्रग त्या पर्टिक्युलर साल्ट मध्ये किंवा साल्ट फॉर्म मध्ये त्याला कन्वर्ट केलं जातं. ओके, दिस इज नॉट ऑल. ओके, ट्राय करतोय आपण. हा येतो गावात. आवाज का सांगा एकदा. आय थिंक प्रॉब्लेम सॉल्व झाला असेल. येतो का, कमेंट करा बरं. ठीक आहे. ओके, 23 लोक लाईव्ह आहेत, बाकीचे कुठे गेले. ओके, साऊंड इज नॉट क्लिअर. ठीक आहे, आपण साऊंडची काहीतरी एक्स्ट्रा प्रोव्हिजन करू. ते आपण याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय, बघू. नेटवर्क इश्यू असू शकतो मे बी.
इज इट ऑडिबल नाऊ? येतो का साऊंड? साऊंड येतोय का? Yes, am I audible now? Okay, okay, okay. Shall we start? Okay, we'll start here. Okay, very good. Okay. So पुढचं पॅरामीटर असेल याच्यामध्ये तो म्हणजे लिपोफिलिसिटी ऑफ ड्रग. आता तुम्ही ऑलरेडी डिस्कस केलं असेल किंवा ऑलरेडी स्टडी केलंय की लिपोफिलिसिटी जसं की तुमचे हायड्रोफोबिसिटी आणि हायड्रोफिलिक आणि हायड्रोफोबिक नेचर ऑफ ड्रग कसे त्या ठिकाणी इम्पॅक्ट क्रिएट करता, कसं त्या ठिकाणी प्रॉब्लेम क्रिएट करता ते आपण ऑलरेडी स्टडी केलंय. ते सेम इकडे आपल्याला स्टडी करायचं. फक्त या ठिकाणी आपण त्याचं जे काही ऍब्झॉर्प्शनच्या रिलेटेड पॅरामीटर असतील ते ऍब्झॉर्प्शनच्या रिलेटेड पॅरामीटर आपण स्टडी करणार आहे. ओके. त्याच्यानंतर असेल तुमचं ड्रगची स्टॅबिलिटी. ठीक आहे. तर मोस्ट ऑफ जे काही ड्रग असतात ते मोस्टली अनस्टेबल असतात. ठीक आहे. काय तुमचं बाहेरचं इन्व्हायरमेंट असेल किंवा अदर जे काही इन्व्हायरमेंट असेल त्या इन्व्हायरमेंटमध्ये त्या ठिकाणी प्रॉब्लेम क्रिएट करतं किंवा स्टॅबिलिटी प्रॉब्लेम क्रिएट करतात. तर तो स्टॅबिलिटी प्रॉब्लेम ऍब्झॉर्प्शनच्या रिलेटेड कसा असू शकतो ते आपल्याला त्या ठिकाणी बघायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर स्टिरिओकेमिकल नेचर ऑफ द ड्रग. स्टिरिओकेमिकल नेचर जे काही ड्रग्स असतात ते सुद्धा कधी कधी किंवा तुमच्या कंपाऊंडचं जे काही स्टिरिओकेमिकल नेचर असेल ते सुद्धा त्या ठिकाणी इफेक्ट करत असतं. त्याला पण आपण स्टडी करणार. हे झाले तुमचे फार्मास्युटिकल फॅक्टर्स. ठीक आहे. तर पुढचं पॅरामीटर आहे त्यामधलं असणार आहे किंवा जे काही तुमचे फॅक्टर्स असणार आहेत ते म्हणजे फॉर्म्युलेशन रिलेटेड फॅक्टर. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट फॉर्म्युलेशन रिलेटेड. जे काही तुम्ही तुमचं डोसेस फॉर्म तुम्ही फॉर्म्युलेट करताय. फॉर्म्युलेट करताना जे काही तुमचे फॉर्म्युलेशनच्या रिलेटेड पॅरामीटर्स असतील ते पॅरामीटर त्या ठिकाणी कशा प्रकारे इंटरफरन्स क्रिएट करतात ते आपल्याला बघायचे. त्याच्यामध्ये फर्स्ट पॅरामीटर आपण बघू डिसइंटिग्रेशन टाइम. ठीक आहे. ओरल डोसेस डिसइंटिग्रेशन जर समजा टाइमवर होत नसेल, ठीक आहे, ठीक आहे, किंवा तुमचं ड्रगचं जे काही इंटिग्रेशन असेल ते डिसइंटिग्रेशन विदिन टाइम म्हणजे जसं तुमचं अनकोटेड टॅबलेट असेल, तुमचं कोटेड टॅबलेट असेल किंवा तुमचं इमिडिएट रिलीज असेल किंवा सस्टेन रिलीज असेल तुमचं डोसेस फॉर्म टॅबलेट. तर त्या ठिकाणी ते त्या जे काही प्रिस्क्राईब ऑफिशियली प्रिस्क्राईब जे काही टाइमलाईन आहे त्या टाइमलाईनमध्ये त्यांचं डिसइंटिग्रेशन होणं गरजेचं आहे. तर ते पॅरामीटर किंवा तुमचं डिसइंटिग्रेशन पॅरामीटर कसा त्या ठिकाणी ऍब्झॉर्प्शनवर डायरेक्ट इफेक्ट क्रिएट करू शकतो ते आपल्याला अगेन या ठिकाणी स्टडी करायचं. ठीक आहे. देन मॅन्युफॅक्चरिंग व्हॅरिएबल्स जे काही तुमचे मॅन्युफॅक्चरिंगच्या रिलेटेड पॅरामीटर्स असतील ते पॅरामीटर अगेन स्टडी करायचे. देन नेचर अँड टाईप ऑफ डोसेस फॉर्म. आता डिफरंट टाईपचे डोसेस फॉर्म आपण या ठिकाणी बघणार आहे. जसं की तुमचं टॅबलेट असेल, टॅबलेटच्या नंतर तुमचं कॅप्सूल असतील किंवा तुमच्या टॅबलेटमध्ये अनकोटेड टॅबलेट असतील, पील असतील किंवा तुमचं कोटेड टॅबलेट असतील, सस्टेन रिलीज तुमचे टॅबलेट असतील, प्रोलॉंग रिलीज टॅबलेट असतील. तर त्या केसमध्ये आपल्याला तुमचं जे काही डोसेस फॉर्म असेल ते डोसेस फॉर्म कसं प्रकारे इंटरफरन्स त्या ठिकाणी क्रिएट करतं ते आपण स्टडी करणार आहे. ओके. देन अगेन मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इज ए फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट ज्याला आपण एक्सिपियंट असं म्हणतो. ठीक आहे. डिफरंट टाईपच्या एक्सिपियंटचा डिफरंट रोल त्या ठिकाणी असतो फॉर्म्युलेशन मध्ये किंवा तुमच्या डोसेज फॉर्म मध्ये. ठीक आहे. प्रत्येक जो काही इन्ग्रेडियंट असेल किंवा एक्सिपियंट असेल तो काहीतरी पर्टिक्युलर त्या ठिकाणी रोल प्ले करत असतो. तर आपण ते इन्ग्रेडियंटचा काय रोल असतो आणि ते कसे अफेक्ट करतात
ते पण आपण स्टडी करणार आहे. अगेन नेक्स्ट पॅरामीटर इज प्रॉडक्ट एज अँड स्टोरेज कंडिशन. ठीक आहे. तर प्रॉडक्ट एज म्हणजे तुमच्या स्टॅबिलिटीच्या रिलेटेड आला. ठीक आहे. प्रॉडक्ट एज आपण कसं इन्क्रीज करतो किंवा कसं आपण त्याला प्रॉडक्ट एजला आपण मेंटेन कसं करू, तर ते स्टॅबिलिटी. ठीक आहे. तुमच्या ड्रगची स्टॅबिलिटी चांगली असेल तर प्रॉडक्टचे एज इन्क्रीज होईल किंवा प्रिस्क्राईब जे काही एज असेल त्या एज मध्ये तुमचं जे काही प्रॉडक्ट असेल प्रॉडक्ट वर्क करेल. ठीक आहे. किंवा त्या एज पर्यंत तुमचं प्रॉडक्ट त्या ठिकाणी व्यवस्थित ज्या कंडिशन मध्ये पाहिजे आपल्याला, जे की तुम्हाला थेराप्युटिक्स जे काही तुमचं थेराप्युटिक इंडेक्स आहे किंवा तुम्हाला जो काही थेराप्युटिक इफेक्ट आहे तो इफेक्ट त्या ठिकाणी प्रोव्हाइड करेल. तर ते स्टॅबिलिटी तुम्हाला बघणं गरजेचं आहे. देन स्टोरेज कंडिशन. ओके. तर डिफरंट टाईपचे तुमचे डोसेस फॉर्म असतील ते डिफरंट टाईपच्या स्टोरेज कंडिशनला त्या ठिकाणी मेंटेन केले जातात. ठीक. तर ते स्टोरेज कंडिशन काय काय असू शकते, कोणत्या कंडिशनला कोणता ड्रग आपण त्या ठिकाणी स्टोर केला पाहिजे किंवा कशा प्रकारे आपण त्याची स्टोरेज ॲबिलिटी इन्क्रीज करू शकतो ते पण आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे. किंवा काही स्टोरेज असेल तुमचं ते स्टोरेज कसं इंटरफर करेल ते आपल्याला बघायचं आहे. ओके. सो आय थिंक आज आपण एवढंच बघू. बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे. ओके. So enough for the day. आलेख सर्व. बाकीचं आपण उद्या बघू.